नमस्कार. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मी अहिल्यानगरला शॉपिंग करण्यासाठी गेले होते. तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावा की मी नगरवरून म्हणजे अहिल्यानगरवरून काय काय आणलेलं आहे. तर बघा, मी शक्यतो मशीन कामासाठी शक्यतो अस्तर आणि फॉल जास्तच घेऊन येत असते, कारण हे आपल्याला कंटिन्यू लागत असते त्याच्यामुळं. तर चला मी तुम्हाला आता दाखवते की मी काय काय आणलेलं आहे, कारण हे एकदाच आणलेलं परवडतं, एक एक आणायला परवडत नाही आहे. तर त्याच्यामुळे मी शक्यतो जास्तच घेऊन येत असते, आणि एखादं अर्धं मॅचिंग नाही झालं तर मी इथून गावातून घेऊन येत असते. तर हे बघा, मी तुम्हाला आता दाखवते. तर हे बघा, मी इथं लेस घेऊन आलेले आहे वेगवेगळ्या पद्धतीच्या, काही नॉट पण घेऊन आलेले आहे, आणि इथं शोचे बटन आणलेले आहे. हे पहिलेच आणलेले आहे मी, आणि हे नंतर आणलेलं आहे. आणि इथं हुकचं आणि बटनचं एक एक पॉकेट आणलेलं आहे, म्हणजे एक एक बॉक्स आणलेले आहे, कारण हे कंटिन्यू लागते. आणि इथं अस्तर आणलेले मी, काही पहिले पण होते माझ्याकडे 100-200 अस्तर, आणि फॉल पण आहे, पण मी आता 100 फॉल आणलेले आहे आणि अस्तर पण 100 आणलेले आहे. तर हे बघा, पल्लवीचे आणलेले आहे मी. तर एकदम सुंदर असे फॉल आणि अस्तर पण आहे, कारण मी शक्यतो भारीतलेच अस्तर वापरते. हलके अस्तर वापरले तर गिरायकाची म्हणजे गिराईक म्हणतं की चांगले नाही आहे त्याच्यामुळं. तर बघा, ही एक नॉट आहे ब्लॅक कलरची, त्याच्यामध्ये गोल्डन कलरची बारीक धागा आहे. या पद्धतीने आणलेली आहे मी, कारण कधी कधी एखादा अर्ध अस्तर मॅचिंग होत नसलं तर मी इथून एखादं अर्ध घेऊन येत असते. आणि हे 80 पॉईंटचे अस्तर आहे. तर पहिले पण शिल्लक आहे माझ्याकडे, त्याच्यामुळे मी जे कलर नव्हते ते कलर घेऊन आलेले आहे. तर बघा, या पद्धतीने मी 100 अस्तर आणलेले आहे, आणि फॉल पण आणलेले आहे. काही फॉल पहिले होते त्याच्यामुळं. तर बघा, या पद्धतीने मी कंटिन्यू शक्यतो जास्त चीज घेऊन येत असते, कारण एक एक आणायला परवडत नाही आपल्याला. कधी पण कोणता पण ब्लाऊज किंवा फॉलला साडी येत असते, त्याच्यामुळं शक्यतो राहूनच द्यायचे आपल्याकडं. तर बघा, मी या पद्धतीने असे अस्तर, फॉल आणि हुक आणि दोरेचं बंडल पण घेऊन येत असते. म्हणजे दोऱ्याचं बॉक्स, ते पण दाखवते तुम्हाला मी. तर बघा, इथं मी दोऱ्याचे असे बॉक्स घेऊन येत असते. हे 350 रुपयाला पडतं आपल्याला, आणि असं दोरा एक घ्यायला गेलं तर आपल्याला 5 रुपयाला पडतं. त्याच्यामुळे मी शक्यतो असेच बॉक्स घेऊन येत असते दोऱ्याचे. तर बघा, मी प्रत्येक वेळेस गेले का 1 ते 2 घेऊन येत असते. ही माझे पहिलेवाले आहे, आणि आता मी 2 आणलेले आहे या पद्धतीचे पहिले आहे, आणि अजून पण पहिले शिल्लक राहिलेले आहे. हे पण आहे, अजून घरात पण दुसरे पण बाकी आहे. आता मी 2 आणलेले आहे. या पद्धतीने मी शक्यतो घेऊनच येत असते. तर बघा, अशी मी ही ब्लाऊजसाठी शॉपिंग करीत असते, की आपल्याला कंटिन्यू लागते, त्याच्यासाठी आपल्याला शक्यतो घेऊनच यायचे असते. तर बघा, या पद्धतीची माझी शॉपिंग झालेली आहे. तर चला, आता मी तुम्हाला ब्लाऊज दाखवते की मी कोणते कोणते शिवलेले आहे. तर बघा, या पद्धतीने मी ब्लाऊज शिवून घेतलेला आहे. तरी मी परवा दिवशी शिवलेले आहे. तर बघा, हे 2 परवा दिवशी शिवलेले आहे मी, हे 2. आणि हे पहिल्याचे मापाचं कस्टमरचं, हे तुम्हाला मी पहिल्या लॉकमध्ये दाखवलेले आहे, कट केलेले. आणि मी हे काल केलेलं आहे. तर बघा, ही तुम्हाला उर्मिला कवडे डिझाईनवर बघायला भेटेल की कशी शिवलेली आहे. तर एकदम सुंदर अशी रोजच्या वापरण्यासाठी डिझाईन बनवलेली आहे, आणि इथं बाईला अशी डिझाईन बनवलेली आहे पद्धतीची. तर बघा, खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन झालेली आहे. आणि हे एक शिवलेलं आहे मी, हे पण तुम्हाला मी दाखवलं होतं की मी तुम्हाला शिवल्याच्या नंतर दाखवीन म्हणून. तर बघा, या पद्धतीने ब्लाऊज पिसामधलं म्हणजे इथलं बाईचं उरलेलं कापड होतं, त्याच्यामध्ये मी इथं अशी छोटीशी अशी डिझाईन टाकलेली आहे. आणि इथं त्याच्यामध्ये हिरव्या कलरचं डिझाईन होती, त्याच्यामुळे इथं मी छोटेसे थर्माकॉलचे बॉल बनवून असे इथं लावलेले आहे या पद्धतीचे. तर बघा, ही पण खूप सुंदर अशी डिझाईन आहे. ही सुद्धा मी उर्मिला कवडीवर डिझाईन अपलोड केलेली आहे, ती पण नक्की तुम्ही जाऊन बघा. तर बघा, हे एक पण मी शिवून घेतलेला आहे, समोरचा भाग शिवलेला आहे. हे 4 टक्सचं आहे, आणि हे पण मी कटिंग केलेलं तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि त्याच्यावाली बाई आपल्याला अशी फुगाबाई घ्यायची होती, या पद्धतीने मी बनवून घेतलेली आहे. याची डिझाईन वगैरे मी काही टाकलेली नाही, म्हणजे पहिली टाकलेली आहे त्याच्यामुळे मी परत नाही टाकली. तर बघा, या पद्धतीची अशी डिझाईन बनवलेली आहे मी. तर आता याचा पाठीमागच्या भागाला डिझाईन बनवायची आहे, त्याच्यामुळे हे बाकी राहिलेलं आहे. या पद्धतीने मी समोरचा भाग आणि बाही करून घेतलेली आहे. आणि एक या ब्लाऊजचं. तर बघा, याचा पण मी समोरचा भाग
बनवून घेतलेला आहे. हे कटोरी ब्लाऊज आहे. हे बघा याचीवाली 7.5 वर फिटिंग आहे. तर बघा या पद्धतीने हे पण बनवून घेतलेलं आहे आणि बाही पण जोडून घेतलेली आहे. आणि इथं पाठीमागच्या भागाला लेस डिझाईन टाकायची आहे. ती तुम्हाला उर्मिला कवडे डिझाईनवरती बघायला भेटेल. तर बघा मी एवढं आज बनवून घेतलेलं आहे. आता याचीवाली डिझाईन मला बनवून घ्यायची आहे. तर बघा तुम्हाला आजचा व्हिडिओ मी कसे ब्लाऊज शिवते आणि कसं मटेरियल आणते ब्लाऊज शिवण्यासाठी ते तुम्हाला मी दाखवलेलं आहे. तर बघा या पद्धतीने तुम्हाला मी सगळं दाखवलेलं आहे की कसं मी मटेरियल घेऊन येते. तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.